मी आता कोणाच्या तरी सुनाय ना हाय ना ती लय दिवसासाठी नाही बरं का ए लय दिवसासाठी नाही फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कोणाची तरी सुनाई ध्यानात असू द्या 25 वर्षानंतर आपण सुद्धा कोणाची तरी सासू होणार आहे ध्यानात असू द्या ए त्यामुळे आता बैल ताब्यात आहे म्हणून लय हुरून जाऊ नका बैल आपल्या ताब्यात उठ म्हटले की उठतोय बस म्हटले की बसतोय लय हुरून जाऊ नका आणि बैलांना पण सांगतोय बैल म्हणजे तुम्हाला पोलीस मंडळ मधल्या बैलांना सांगतोय लय प्रेम करा बायकोवरती आपल्या बायकोवरती लय प्रेम करा जीवाच्या पलीकडे करा आपल्या तिच्यावर कोण आपल्याशिवाय तिच्यावर कोण जीव लावणार आहे आणि कोण प्रेम करणार आहे लय प्रेम करा बायकोवरती पण बायकोवरती प्रेम करत असताना आईच्या डोळ्यातनं पाणी येऊन देऊ नका ध्यानात असू द्या नाही तो देव ध्यानात असू द्या तो सोडतच नाही ध्यानात असू द्या तुमचा पण कार्यक्रम तुमच्या सुनकून होणार म्हणल्या होणार आणि त्याची जाऊ का माझी काळीची बाई मी बोललेलं सगळं खरी होतं गंजे नेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन हा पांडुरंगा करो प्रथम नमन हा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो टाळ नमन हा पांडुरंगा करो प्रथम नमन हा दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया संतांचिया गंगा गुरु प्रथम नाम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुगुरु सुधारी बनरौ रघुबीर विमल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोये हरो कलेस विकार हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुता विनती वारंवार पवन सुता विनती वारंवार आहे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार वारंवार थोर विरागी
तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अनुरेणु या तो कडा तुका आकाशा येवडा तुका आकाशा येवडा तुका आकाशा येवडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी कैलासवासी श्री अर्जुन किसनराव कुंभार हे बरोबर गेल्या वर्षी त्यांनी याच दिवशी आपल्या पत्नीचा मुलांचा मुलींचा नातेवाईकांचा पाहुण्यांचा सगळे सोयऱ्यांचा आपत्याष्टांचा ग्रामस्थांचा मित्र परिवाराचा सर्वांचा निरोप घेतला इहलोकीची यात्रा संपवली मृत्यूलोकीची यात्रा संपवली आणि ते अनंतात विलीन झाली त्या दिवशीपासून या कुंभार परिवारावरती जो पितृ छाया संपण्याचा किंवा या कुटुंबातील आधारवड असलेले वडील जाण्याचा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखामध्ये आपण या परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे सगळे सोयरे ग्रामस्थ मित्र परिवार सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात आपल्या सहभागामुळं या परिवाराला डोंगरा एवढं मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली ऊर्जा मिळाली आणि बरोबर 1 वर्षानंतर आपल्या पित्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या परिवाराने म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या सुखदुःखामध्ये चढ उताराच्या प्रसंगामध्ये त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती छायाताई अर्जुन कुंभार त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव संदीप अर्जुन कुंभार किरण अर्जुन कुंभार त्याचबरोबर त्यांच्या कन्या सौभाग्यवती प्रियंकाताई वैभव कुंभार या परिवाराने आपल्या पित्याच्या ऋणातून उतरवण्यासाठी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केलेला आहे त्यानिमित्त कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे आणि कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या वतीने माझ्या वाट्याला आले आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदने जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय आपल्या शेवटाविषयी प्रतिपादन करतायत आपल्या शेवटाचा अनुभव सांगत आहेत कसं आहे हे भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे त्यामध्ये 84 लक्ष जीवांची निर्मिती केलेली आहे जो जीव जन्माला येतो त्याचं मरण निश्चित आहे ज्या अर्थी सूर्य उगवतो त्याचं मावळणं निश्चित आहे तसं या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव जो जन्माला आलेला आहे त्याचं मरण अटळ आहे
माणसाच्या जीवनामध्ये 2 सोहळे आहेत. त्यातला एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून ये धनंजयाजी. आपण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐक ना, जो जीव जन्माला आलाय तो कसा असू द्या, तो सरपटणारी युनिटला असू द्या, जलचर युनिटला असू द्या, खेचर युनिटला असू द्या किंवा मानव युनिटला असू द्या, कुठला असू द्या, कुठला ज्यावरती जन्म झालाय त्यावरती मृत्यू निश्चित आहे. तो श्रीमंत असू द्या, तो रस्त्यावरचा भिकारी असू द्या, तो सुंदर असू द्या, तो कुरूप असू द्या, प्रत्येकाला मरणाला सामोरं जावाच लागणार आहे. कारण हा जीव ज्यावेळेस देह धारण करतो या देहाला 9 अवस्था आहेत. ह्या 9 अवस्था अशा आहेत: गर्भधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्यावस्था, कौमार्य अवस्था, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण आणि मृत्यू. जगातला किती श्रीमंत माणूस असू द्या, ह्या 9 अवस्थेच्या पलीकडे त्याला जाताच येत नाही. त्याने म्हणू शकत नाही माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून 10वी अवस्था मला प्राप्त करायची, मिळू शकत नाही. हे निसर्गाचे चक्र आहे. ज्या वेळेस माणूस आपण आपली कपडे जुनी होतात त्यानंतर आपण काय करतो, बोला की ही टाकून देतो आणि नवी घालतो, बरोबर आहे? ही टाकून देतो ना. वासांशी जीर्णानी याया वासांशी जीर्णानी यथाविहाय नवानी गृह्णांती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी सयती नवानी देही. तसं जीव काय करतो ऐका, ज्या वेळेस हे शरीर जीर्ण होतं त्यावेळेस हे शरीर टाकून देतो आणि दुसऱ्या शरीराचा आधार घेतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडजे मग नूतन वेळजे तैसे ध्यानतराजे स्वीकारीजे चैतन्याचं नाम जीव. आपल्याला सोडावं लागतं, ध्यानात असू द्या. आपल्याला मरायचंय. आपण सर्व गोष्टीची तयारी केली आतापर्यंत. आपल्या मुलीचं लग्न आलं, मुलीचं अगोदर तयारी करतो का त्या दिवशी लगेच तयारी लागतो? बोला की. अगोदर तयारी करतो. त्याचा बस्ता असेल, हुंड्याचे पैसे असतील, आता तर पद्धती वाढल्यात, गाडी घोडं काय पण असेल, अगोदर तयारी करतो. ह्याची तयारी अगोदर आहे. विहीर पाडायची, विहिरीच्या अगोदर तयारी करतो का त्या दिवशी लगेच खांदायला सुरुवात करतो? पैसे पण लागत असेल ना, त्याच्या अगोदर तयारी का त्याच दिवशी? बोलत राहा. अगोदर तयारी. घर बांधायचंय, घर बांधायची अगोदर तयारी का त्याच दिवशी तयारी? पैसे, सिमेंट, वाळू, सगळं सामान मटेरियल गोळा करायचं, स्टील, अगोदर तयारी ना. सगळ्या गोष्टीची जी गरज नाही त्याची अगोदर तयारी. पण ज्या गोष्टीची गरज आहे त्याची अजून कुणीच तयारी केली नाही. मरणाची गरज आहे आपल्याला, मरणाची गरज आहे. माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे? बोला की राव, बोला की. माणसाने मेलं पाहिजे. कारण एसटीतली अगोदर बसलेली खाली उतरल्याशिवाय नव्याला बसता येत नाही. अगोदरची खाली उतरल्याशिवाय नव्याला बसता येत नाही. तसं माणसाने मेलं पाहिजे. आता मेलं पाहिजे तुम्हाला सगळ्याला मान्य झालं. मेलं पाहिजे, नव्याने मेलं पाहिजे का जुन्याने मेलं पाहिजे? जुन्यांनी. नवी म्हणतात जुन्यांनी आणि जुन्यांनी अशी तोंड वाचली. मेलं पाहिजे. मर वाटतंय का? जुन्यांनी मेलं पाहिजे. जुन्यांना पाक ठाकले ती मर वाटतंय का? मर वाटतंय कोणाला? अहो मर वाटायचा विषय लांबचा. मर हा बोल न साहती आणि मेली या तरी रडती बरे आस्ते जात न गंती गहिसपणे. मर हा शब्द सहन होत नाही आपल्याला. मर म्हणलं तर आहे म्हणते कारत्या शुभ बोल ना. पण ध्यानात असू द्या, त्या दरवाज्यातनं आपल्याला प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. मग आपली भीती का वाढली? नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देह देह
सकल नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खात काळ सावधान बोला हाय जगात सावधान आयुष्य खात काळ सावधान आयुष्यात सावधान हे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल सकळ हा देह नाशिवंत ह्यो जाणारच आहे. आपल्याला सोड वाटतोय का? नाही वाटत. आता शेवट होणारच आहे. आपल्याला भीती वाटते का नाही मरणाची? मरणाची भीती वाटते का नाही आपल्याला? सगळ्यात जास्त भीती कशाची तुम्हाला? मरणाची. बरं बिहाला तरी मरायचंच आणि नाही बिहाला तरी मरायचंच, ध्यानात असू द्या. मग भीती का वाटते आहे का वाटते? जो विद्यार्थी वर्षभर कसून अभ्यास करतो, जो विद्यार्थी रातून दिवसा अभ्यास करतो, तो पेपरच्या शेवटच्या दिवशी पेपर असतो ना, त्याची वाट बघत बसतो. येऊन दे, मला लिहायचा येऊ दे पेपर. कोण म्हणतो? कोणचा म्हणतो? ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय तो, आणि ज्यांनी जी कार्ट बोंबलत आयुष्यभर फिरलं, वर्षभर फिरलं, त्यांनी पेपर हातात बघितला. आता काय लिहू? तसं ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, भगवंताचं नाम चिंतन केलं, तो आपली बॅग भरून तयार आहे. गाडी येऊन दे, मला बसून जायचंय. गाडी येऊन दे, बसून जायचंय. ती भेट नाही, ते संत ध्यानात असू द्या. ते भेट नाही, ती वाट बघतात गाडीची, आणि आपली इष्टी उभी दारात येऊन थांबली. यार चल की लवकर, माझं नातूचं राहिलं, पोराचं राहिलं, बायकोचं राहिलं, मग ह्यांचं कसं होईल? झाली तयारी. जो ह्याच्यात अडकला तो मृत्यूला भेणार, तो भेणार. ध्यानात असू द्या, शेवट होणार आहे. आता तुम्हाला शेवट आपला चांगला व्हावं वाटतं का वाईट व्हावं वाटतं? प्रत्येकाला मरण कसं यावं? चांगलं यावं वाटतं का? शेवट आपला चांगला व्हावं वाटतंय ना? वाटतंय ना? होतो का? मूळ म्हणजे आपल्याला शेवटच नाही. मरण म्हणजे शेवट नाही. तुम्हाला वाटत असेल मेल्यावर शेवट झाला, अजिबात नाही. शितलं सोडलं म्हणजे आपण त्याला मरण म्हणतो, पण दुसरं नवीन शरीर मिळतंय ना, ते सुटलं परत नव. उपजेते नाशे नाशले ते पुनरेपितशे, हे घटक यंत्र जैसे परिमरेगा. जन्म मरण जन्म मरण जन्म मरण जन्म आपल्याला सुटतच नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात शेवट विषय सोडून द्या तुम्ही, शेवट होऊ शकत नाही. तरी आपल्याला शेवट चांगला वाटतोय, बरोबर आहे. आता का काही गोष्टी अशा आहेत किंवा काही लोक असे आहेत, त्यांची सुरुवात चांगली, मध्य वाईट आणि शेवट अतिशय चांगला. बघा, सुरुवात चांगली, मध्य वाईट, शेवट चांगला. त्यामध्ये कोण? राजा परीक्षिती तुम्हाला कळणारच नाही. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षिती, उत्तरेच्या गर्भात. सुरुवात का चांगली परीक्षितीची? तर देव जगाचा मालक आईच्या गर्भात भेटाय परीक्षित राजाला आला. आईच्या गर्भात, आईच्या देव. सुरुवात इतकी चांगली कोणाची?
चांगली आहे का कोणाची एवढी सुरुवात? अजिबात नाही. ह्याची इतकी सुरुवात चांगली, जन्म झाला, मध्य वाईट झाला. मध्य वाईट आहे त्याचा. तो राजा शिकारीला गेल्यानंतर एका आश्रमामध्ये गेला. त्याला तहान लागली होती. तो आश्रम होता शमीक ऋषींचा. त्या ठिकाणी शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते, साधनेला बसले होते. त्याला तहान लागली. त्याने आवाज दिला, अहो कोण आहे का? मी हस्तिनापूरचा राजा आहे, मला तहान लागली, मला पाणी प्यायचंय. पण ती मृण्मयी अवस्थेमध्ये असल्यामुळं त्या ऋषींना बाहेरचं काहीच कळलं नाही, आवाज ऐकूना नाही. राजाच्या मनात विकल्प असा झाला, बाळा ऐका, राजाच्या मनात विकल्प असा झाला, अरे मी राजा आहे, एवढ्या मोठ्याने हाका मारतोय तरी ह्या साधूला ऐकू जात नाही, हा साधना करत नाही, ढोंग करतोय. विकल्प मनात आला, दुर्बुद्धी सुचली राजाला. तिथं मेलेला सर्प त्याने बाणाच्या टोका उचलला आणि ऋषींच्या गळ्यात घातला आणि राजा निघून गेला. राजा निघून गेला आणि मुलं बाहेर खेळत होती. त्यामध्ये ऋषींचा मुलगा शृंगी नावाचा, तो पण त्याच्यात आला. बघितलं, अरे माझ्या बाबांची कोणी चेष्टा केली, माझ्या बाबांची चेष्टा कोणी केली? माझ्या बाबा साधनेला बसल्यानंतर त्यांच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला. ज्याने कुणी माझ्या बाबांची चेष्टा केली, मेलेला सर्प माझ्या बाबांच्या गळ्यात टाकलाय, त्याला 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि 7 दिवसात त्याचा मृत्यू होईल. जीवन किती राहिलं? 7 दिवसाचं. सुरुवात गोडे, देव भेटायला गर्भात आईच्या, मध्य वाईट झाला, 7 दिवसात जीवन संपतंय. ऐका, पण तोच राजा परीक्षिती फक्त 7 दिवसामध्ये मुनी शुकाचार्यांचे मुखातून भागवताचं श्रवण केलं आणि 7 दिवसात मुक्ती झाली. 7 दिवसा माझी मुक्त झाला, 7 दिवसा माझी मुक्त झाला, 7 दिवस माझे मुक्त झाला, 7 दिवस माझे. श्रवण परीक्षेते तरला भूपते, श्रवण परीक्षेते तरला भूपती, 7 दिवसा माझी मुक्त झाला, 7 दिवसा माझी मुक्त झाला. श्रवण परीक्षेते तरला भूपती, 7 दिवसा माझी मुक्त झाला, 7 दिवसा माझी मुक्त झाला, मुक्त झाला. राजा परीक्षितीची सुरुवात गोड आहे. आईच्या गर्भात देव भेटायला, तारुण्यामध्ये शाय भेटला, ऋषींचं आयुष्य संपलं, पण शेवट असा गोड झाला, 7 दिवसा माझी मुक्त झाला. मुक्त होणे म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका होणे, ह्याला मुक्तता म्हणतात. ध्यानात असू दे, आपण मुक्त होत नाही. एक वर्ग असा आहे, एक वर्ग दुसरा घ्या, ज्याची सुरुवात गोड आहे, मध्य गोड आहे, शेवट भयंकर वाईट आहे. तो वर्ग कोण? राजा धृतराष्ट्र. राजा धृतराष्ट्र सुरुवात गोड आहे, व्यासांची मुलं आहेत ती. व्यास जेवढं पुराण ज्याच्या मुखातून बाहेर पडलं त्याला व्यास म्हणतात. आणि त्यांचा मुलगा आहे, राजवाड्यात जन्म आहे, अख्खा हस्तिनापूरचं आयुष्य भोगाय मिळलंय. सुरुवात मध्य गोड आहे, ज्यांचं वैभव होतं त्यांना न देता स्वतः एकट्याने भोगलं. आणि वैभव भोगाय मिळालं, पैसा आला माणसाकडे, धन आलं, सत्ता आली, तारुण्य असलं, माणूस पाप करतो. ध्यानात असून द्या, त्याला कळत नाही आपण मारणार आहे, आयुष्यात पाप घडत जातं. आणि तसंच पाप घडल्या धृतराष्ट्राकडून. ऐका, सगळं ऐश्वर्य वैभव हे असताना पंडूचं होतं. मुला आज्ञा नाहीत म्हणून पंडू राजाने सांगितलं, राजा धृतराष्ट्रा, हे सगळं वैभव माझी मुलं मोठी होस्तवर तुझ्याकडे राहून दे, आणि मुलं मोठी झाल्यानंतर परत त्यांना दे. इतका उन्मत्त झाला पुत्र प्रेमापुटी. पोरग सांगल तसं ऐकत होता, पोरं म्हणत्याल तसं ऐकत होता. पोरांनी सांगितलं पाण्यात बुडवायचंय, बुडवा.
विषाचे लाडू चारले, पाण्यात बुडवलं, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. माहित नव्हतं का बापाला आपली कार्टी नालायक आहेत? किती नालायक. स्वतःची सून भर सभेत ओढत आणली द्रौपदीला, भर सभेत. आंधळ होत ती, आंधळ. ऐकाय तरी येत होत काय चाललंय पुढं. वस्त्रहरणाचा प्रसंग चालू झाला. वस्त्रहरणाचा प्रसंग चालू झाला. थांबवाय पाहिजे होतं नाही बापाने? पोरांना चुकतंय म्हणाय पाहिजे होतं नाही बापाने? म्हणाय पाहिजे होता, काहीच म्हणलं नाही हो. ऐका, सगळं पोरं म्हणून तसं ऐकत गेली आणि स्वतःच्या सख्या पुतण्यांचं इतकं हाल केलं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. तारुण्यात माणूस पाप करतो, पैसा जवळ असला की पाप करतो, संपत्ती जवळ असली की पाप करतो. ध्यानात असू द्या. कळलं नाही, बघता बघता आयुष्य निवडून गेलं. पोरं म्हणत्याल तसं ऐकत राहिला. तसे धृतराष्ट्र हित सुद्धा बसल्यात. हित बसल्यात. हित आपली कार्टी नालायक आहे ते माहित असताना सुद्धा लोकांचं पैसे बुडव, लोकांचं बांध पोकर, पोरांना आणून संभळ. पोरं म्हणताल तसं, तुम्ही म्हणताल तसंच करू. हित बसल्यात. हित दाखवू का? दाखवा दाखवा. हा दाखवा दाखवा. मी खातून मारा. पण ऐका, पाप करताना लय बरं वाटतं. पाप करताना लय बरं वाटतं, पण त्याचा परिणाम ऐका. पोरं 100 पोरं. युद्ध चालू झालं. अहो देव समजून सांगायला तो, ए राजा दुर्योधना, अरे पांडवांचं राज्य आहे, त्यांना देऊन टाक. ते मला देणार नाही. अरे अक्क नको देऊ, अर्ध तरी दे. त्यांचं आहे ती, अर्ध नाही 5 गावं तरी दे. तू त्यांची मध्यस्थी करायला ऐक. 5 गावं काय, सुईच्या पुढच्या टोकावर बसल एवढी माती सुद्धा मी पांडवांना युद्ध केल्याखेरीज देणार नाही. देव आलताना सांगायला ऐकाय पाहिजे होतं ना, ऐकलं नाही. परिणाम असा झाला, युद्ध झालं. त्या युद्धामध्ये धृतराष्ट्राची 100 पोरं डोळ्या देखत खलास झाली. डोळ्या देखत 100. सगळं राज्य गेलं. पाप करताना माझ्या वाटत असं ऐका, राज्य गेलं, नोकर चाकर गेले, पोरं मेली. पोरं. आणि बापाला पोराचं मरण बघ वाटेल का? बघ वाटेल काय? बापाच्या आयुष्यात पोराच्या मरणा इतकं दुःख मोठं कुठलंच नाही. ऐका, सगळं गेलं. आणि ज्यांना आयुष्यभर छळलं ना, त्यांच्या दारात फक्त अर्ध्या भाकरीसाठी दिवस काढावं लागलं. कुणाच्या? ज्यांना आयुष्यभर छळलं त्यांच्या दारात त्याला भाकरीसाठी थांबावं लागलं, नवरा बायकोला. पण ऐका, ते जेवाय बसला ना, जेवायला भीम त्याला जीवन देत नव्हता. तो जेवाय बसला की भीम यायचा आणि सांगायचा, ऐक कांदळ्या, ऐक, ऐक कांदळ्या, ही तुझी अन्न खातोय ना, हे अन्न नाही तुझ्या पोराचं मांस खातोय. ध्यानात असून दे. तू जे पाणी पितोय ना, हे पाणी नाही तुझ्या पोरांचं रक्त पितोय. रक्त. ध्यानात असून दे. अरे आम्हाला ज्या वेळेत राक्षसगृहात जाळण्याचा प्रयत्न केला, आम्ही रडत होतो आणि तुम्ही हसत होता. अरे आम्हाला विषाचे लाडू चारले, आमची रडत होती आणि तुम्ही हसत होता. अरे आमची बायको भर सभेत ओढत आणली, आम्ही खाली माना घालून रडत होतो आणि तुम्ही हसत होता. आमचं ते रडायचं दिवस होतं आणि तुमचं हसायचं दिवस होते. ऐक कांदळ्या, ऐक, तुझे 100 पोरं मी फाडून मारलेत. मी 100 मी मारलेत. आज आमचा हसायचा दिवस आहे आणि तुमचं रडायचं दिवस आहे. 100 पोरं रोज जेवाय बसल्यावर सांगायचा, मी मारल्यात. आणि कशी मारली, दुर्योधन कसा मारला, दुःशासन कसा मारला, सगळी पोरं रोज सांगायचं. जेवाय बसल्या की तिथंच गपची बसायचा. का लागल गोडान? वाळून गेला. वाळून गेला आणि सण व्हाय नाही. धर्मराजाने विचारलं, काका सगळं सुख असताना तुम्ही वाळून का गेलाय? देऊ का राज्य? परत देऊ का राज्य?
ती म्हणले हो माझ्याकडून लय पाप झालं त्याला मला आत्ता पश्चाताप होतोय पण जगतोय केवळ मरण याय नाही म्हणून फक्त अर्धीच भाकरीची तुमची मला अपेक्षा आहे पण ती अर्धी भाकरी सुद्धा तुझा भाव मला गोड लागून द्यायला काय झालं जेवाय बसलं की भीमी तू सांगतोय तुझी पोरं कशी मारल्या तेवढं जेवताना बोल नको म्हणावं धर्मराजाने सांगितले अरे भीमा आपले काकाय चुलते त्यांना जेवताना बोलू नको भीम म्हणला ठीक आहे तू मोठा भाऊ आहे ना तूच ऐक तू जेवताना बोलत नाही पण जेवायच्या आधी 15 मिनिटं बोलल्याशिवाय ह्याला मी सोडणार नाही तो भीम होता नाही झाला नाहीला झाला भयान मध्यरात्री बायकोला घेतलं स्वतःच्या गांधारीला आणि जंगलात निघून गेला पाप इतकं केलं होतं जंगलाला आग लागली जंगलाला आणि जंगलात जळून खाक झाला एरते पामर जेवा केते रते पामर जेव घेते एरते पामर जेव घेते एरते पामर येते नाही वर आले अवतार एरते पामर जेव केते एरते पामर जेव केते येते नाही वर आले अवतार एरते पामर जीव घेते हो एरते पामर जेव धृतराष्ट्राची सुरुवात गोडे मध्य अक्क सगळं वैभव भोगाय भेटलं मध्य गोडे शेवट किती भयानक आहे असं मरण यावं का कोणाला येत नाही 2 वर्ग झाले एक वर्ग असा आहे सुरुवात वाईट आहे मध्य वाईट आहे आणि शेवट तर भयंकर वाईट आहे तो वर्ग कोणचा तो वर्ग कोणचा तुम्ही आम्ही शेवट सुरुवात वाईट कशी वाईट आहे का आईच्या पोटात आहे आपण आईच्या पोटात तिथं काय येशी काय आईच्या पोटात आईच्या पोटात येशी काय विष्टाली पुचुहीकडे गर्भवासाचे दुःख गाडी कोणापुढे सांगावे नाकी तोंडी कुर्मीकडे गर्भवासाचे दुःख कोणापुढे सांगा आईच्या पोटात आहे आपण आईच्या पोटात तिथं हिट इतकी हिट इतकी तांदूळ शिजवता तांदूळ तुम्ही तांदूळ कुकर मध्ये टाकला तुम्हीच टाकता का ह्याला टाकायला होता तुम्हीच टाकता ना कुकर मध्ये टाकला 2 शिट्ट्या झाल्या त्याचं ती उघडून बघा आत असा उड्या मारतो ना तांदूळ आतमध्ये उड्या तसं आईच्या घराबात आपण उड्या मारत असतो सण होत नाही सण आणि तवा आपण देवाला सांगितलं देव आपल्याला असं वाटलं बाहेर गेल्यावर सुख भेटल आईच्या गर्भातनं बाहेर आल्यावर सुख भेटल तवा देवाला सांगितलं ए देवा अरे मला सण होत नाही आतली सण होत नाही गर्भवासाचं दुःख मला पटकन बाहेर काढ एक वेळ करे या दुखावे गळे एक वेळ करे या दुखावे गळे एक वेळा करी या दुखावे एक वेळा करी या दुखावे एक वेळ करे या दुखावे गळे एक वेळ करे या दुखावे गळे एक वेळा करी या दुखावे गळे एक वेळा करी या दुखावे गळे दुरिताचे झाळे उगवणे दुरितांचे जाळे उगवणे दुरितांचे जाळे उगवणे दुरितांचे जाळे उगवणे आठवे न पाय
हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय आम्हाला नवस आठवीन पाय आम्हाला नवस आम्हाला नवस आम्हाला नवस तुरुंग आहे तुरुंग आतमध्ये तुरुंग आहे देहात असू द्या आणि आपण कळवाळलो आयसे कारागृही प्राणी पडेला अत्यंत दाटणी कळवळणी म्हणे चक्रपाणी सोडवी येथून देवा सोडविशी येथून तर मी शहीद करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा नाही येणे येथे परत मला हित यायचं नाही फक्त एक वेळ करी ह्या दुःखा वेगळे आणि शब्द दिला देवा आठवीन पाय हा माझा नवस रात्र हे दिवस पांडुरंग आपण देवाला वचन दिलं तर आतमध्ये गर्भात असताना देवाला देवा एकदा मला दुःखातनं बाहेर काढ मी मरेपर्यंत तुझं भजन करीन आपण शब्द दिलता देवाला वचन दिलत आणि देवाने विश्वास ठेवला आपल्यावर आणि आईच्या गर्भातनं आपल्याला बाहेर काढलं आणि जसं बाहेर काढलं गर्भी म्हणे सोहम सोहम आणि बाहेर पडता म्हणे कोहम देवाला म्हणला तू कोण आहे तुला मी ओळखतच नाही तो म्हणला बेट्या मला माहित होतं तो गद्दार आहे गद्दार तुला माझा हिसका दाखवतो आता तो म्हणला मग तिथनं हिसका दाखवायला सुरुवात केला काय केलं आहे का महिन्याचं होत नाही तर आपल्या आजीने आपल्याला असं पायाला धरलं पायाला आजीचं वय 80 वर्षाचं बाहेर आणलं बाहेर पाठ घेतला पायाखाली एक बसायला एक पाठ घेतला आणि पायाची तीड टाकली ना आपल्याला असं पालत झोपावं वरती याला उठलं रगडायला सुरुवात केली आपण ठोठो बोंबलत होतो आजी म्हणायची बाळस निघतंय बाळस आपण बोंबलत होतो कुणाचा हिसका आहे त्याचा हिसका आहे मला विचारतोय काय देवा मला सण होत नाही आजी लय माझी वांगाळे मला रोज मुरगाळती या थोडं मोठं केलं परत आजीने काय केलं आजीने कडव घेतला आपल्याला सोनाराच्यात नेलं आणि त्याला सांगितलं दादा ह्याला टोचा तिला अन्न वाजवत आपण बोंबलत होतो आणि ती म्हणली एकात नाही दोन्ही टोचा दुःख त्याचा हिस काय हो देवा तो म्हणला हित पण देवा परत मोठा झाल्यावर मी तुझी सेवा करेन अजून मोठं कर मग शाळेत जायला लागलो शाळेत गेलो मोठं झालो शाळेत गेल्यानंतर काहीच आहे नाही म्हणून मास्तरने हाणला मास्तर हाणून मग तो घर राहिला बापाने हाणला तोडावला खाचा तो म्हणला शाळेत पण दम नाही कदाचित लग्न झाल्यावर तरी सुख भेटेल म्हणून देवाने लग्न पण लावून दिलं भेटलं का सुख लग्न झालेत ना तुमची बायका आहेत का आहेत ना कशासाठी केली सांगता का सुख मिळावं म्हणून केले ना दिलंय का सुख बायकोने दिलंय का सुख बर आता तुम्ही ऐकू नका ज्याला संसारात 100% 99% म्हणत नाही ज्याला 100% चांगली बायको मिळाली ना त्यांनी हात वर करा आपण त्याचा हित सत्कार करू 99% वाल्याने पडायचं सगळे आपण सगळे ज्याला मिळेल त्याने हात वर करा 99% वाल्याने हात खाली ठेवा हाय का एकाचा तरी हाय का वर एकाला पण नाही चांगली मिळली आता काय भाषी घ्यायची का बरं ती का कूलर आहे का फ्रीज आहे का टीव्ही तवा दुकानदाराकडे जायचं हे खराब लागला दुसरा द्या म्हणायची व्यवस्था आहे मिळली संपला विषय काय पण ह्यांचं मरून द्या तुम्हाला विचारतो तुम्हाला आता तुम्हाला बोलायचं म्हणजे आमच्या अंगाव काटा येतोय कारण तुम्ही साध्या राहिल्या नाही तुम्ही
मुख्यमंत्र्यांची आणि नुसती नाही लाडकी. 3-3 भाव तुमच्या मागे ताकद आहे बघ आमची. ऐका खरं प्रामाणिक बोलायचं. जिला 100% चांगला नवरा मिळाला 99% वालीने हात वर करायचा नाही. जिला 100% चांगला नवरा मिळालाय तिने हात वर करा, तिचा सत्कार करू. 1 2 3 4 बघा ह्या 6 7 8 10 12 14 16 वा वा क्या बात आहे क्या बात आहे. आणि गडी माना उचलून बघतात माझीने केलाय का. मरा तुम्ही असंच. बरं आता तुम्ही एवढ्यांनी हात वर केलता, एवढ्यांनी सगळ्यांनी तुमचं हित बसल्यात का आहेत ना. मग तुम्ही हात वर केला ह्यांचं काय दुःखत होतं हात वर का. आता हित नका घरी गेल्यावर मिठवा मांडवात नको. बर आता एवढ्यांना बघा 28 जणींनी हात वर केलं. किती 28. आता परत तुम्हाला शपथ आहे मसुबाची. जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागे त्याला इकरी शब्दात बोलली नाही तिने हात वराला. हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे, हे आईचंच ऐकतो बहिणीचंच ऐकतो. मी सांगायला गेले की ह्याच्या कानाची भोका बंद होत्या. ती खोटं बोलला तर मसोबाची शपथ अटॅक येऊन मारता. कीर्तन अर्ध्या तासात संपेल पण मसोबा कायम मागे लागेल. 28 जणींनी हात वर केला. 28 जणींनी मसोबा म्हणल्यावर जी खाली गेलं. आहेत काही आहेत की मग. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तेची देवावरी सत्ता, तेची देवावरी सत्ता, तेची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. हे तुका म्हणे पतिव्रता तेची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, सत्ता. संसारात सुनताय मिळे सुख आपल्याला मिळलं. बरं आपल्याला असं वाटलं पोरं झाल्यावर सुख भेटल. भेटलं का भेटलं का. बरं तुम्हाला अजून साधा प्रश्न करतो. पोरांनी बापावर प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे काय मत तुमचं. मी थोपडून घेऊ का मला येऊ का चाटा चाटा वाजवून. तुम्ही लय टेन्शन घेतलं माझ्या कीर्तनाचं. ए ऐका मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे बोला. केलं पाहिजे. आता तुम्हाला ही ध्यानात ठेवायचा बापावर प्रेम केलं पाहिजे ही ध्यानात ठेवायचं. पण आधी प्रश्न विचारतो. तुमच्या बापाने जेवढं तुमच्यावर प्रेम केलं आपल्या बापाने आपल्यावर जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम रिटर्न आपण आपल्या बापावर केलं का आपल्या स्वतःच्या पोरावर केलं तेवढंच. आपल्या स्वतःच्या केलं ना आपल्या स्वतःच्या. मग तो येणार का तुमच्यावर रिटर्न प्रेम करायला. आपण आपल्या बापावर केलं का आपण जास्त कोणावर केलं आपल्या पोरावर केलं. मग तेव रिटर्न बापावर करेल का तेव कुणावर करेल त्याच्या पोरावर करेल. बरं त्याचा पोर का त्याच्यावर करेल का तेव त्याच्या पोरावर करणार. आलं का. कुणाला पण भोगायचं येत नाही. ए राजांनो कुणाला पण भोगायचं येत नाही. जो बापावर धावून गेला त्याने अपेक्षाच करायची नाही माझ्या पोराने माझी सेवा केली पाहिजे. ज्या वेळेस पोरगा धावून येईल ना तेव्हा आठवायचं आपलं तरुण पण आपण कुठं चुकलो होतं का. आपण आपल्या बापावर धावून गेलतो का आपल्यामुळे आपल्या बापाच्या डोळ्यात पाणी हालतं का आठवायचं. दुसऱ्याला तो देत बसायचं नाही देत बसायचं नाही. ऐका मग आपल्याला आयुष्यात सुख भेटलं कधी
आयुष्याचा गाडा वाढतायत ना तुम्ही. कसा वाढताय? बैलासारखं कष्ट करताय, बैलासारखं. तुमची खरंच इच्छा आहे का रानात काम करण्याची? अंगातनं घामाच्या धारा लागस्तोवर काम करण्याची इच्छा आहे का तुमची? इच्छा नाही तरी का करताय? पोरांसाठी करताय का नाही? बैलासारखं कष्ट करतोय. आठवलं ते देवाला कधी? त्याने आतापर्यंत आपल्याला ठेवलं, आठवलं कधी? बर ज्यांच्यासाठी करतोय ते आपल्याला ध्यानात ठेवणार आहेत? ध्यानात ठेवणार आहेत का? ध्यानात ठेवू शकतच नाही, ठेवू शकत नाही. तरी सुद्धा आपलं श्रम सगळं बैलासारखं दिशाहीन चाललंय. दिशाहीन, दिशाच नाही. काय आठवा? काय आयुष्य आपलं आठवा? आतापर्यंत उभा आयुष्य आठवा आणि सांगा देवा, ए देवा, अरे कुणाला न मिळणारा मानव नरदेव मला दिला रे. ज्या देहाची स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात त्यांना दिला नाही, पण मला दिला. मृत्यू लोके भावा जन्मा मृत्यू लोके भावा. हा जन्म आमा मृत्यू लोके वावा. जन्म आमा मृत्यू लोके वावा. आय सरे गेचे आमर हे चेताची देवा. मृत्यू लोकी वावा जन्म आमा. हा स्वर्गी पाणी पण केलताना त्याला पण पोरं झालती ना. ती आवडत नाही, देवाला आवडल. त्याचं केलंय कधी चिंता? कधी समाजासाठी काम केलंय चांगलं? स्वतःसाठी जी लोक जगतात ती जगून मेलेली असतात. जी लोक स्वतःसाठी जगतात ती जगून मेलेली असतात. जे दुसऱ्यासाठी जगतात ते मरून सुद्धा कायम अमर असतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी 750 वर्ष झालं. तुकोबारायांचा गाथा 400 वर्ष झाले. दुसऱ्यासाठी जगले. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज दुसऱ्यासाठी जगतात ना. 400 वर्षानंतर 700 वर्षानंतर आपण त्याला विसराय तयार नाही. आपल्यासाठी कोण रडेल? तुका म्हणे का मरण्याची सारे हे. तुका म्हणे का मरण्याची सारे. 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 हो तुका म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे का मरण्याची सारे. म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे का मरण्याची सारे. उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. उत्तमाचे उरे कीर्ती मागे. कीर्ती माई के दुखाची जनाते. 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 हे उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाचे उरे कीर्ती मागे. उत्तमाचे उरे कीर्ती मागे. कीर्ती
ह्यांचं प्रेम आता जी करतात ती प्रेम खोटे का करतात माहिती का? तुमची त्या घरावरती सत्ता आहे, तुमच्या अंगात ताकद आहे म्हणून प्रेम करतात. ह्यांचं प्रेम नंतर बघायचं. बैल आहेत का? बैल आपल्या इथं रेसची बैल माहिती का? रेसची बैल रेस चालतात का आपल्याकडं? बैलगाडीच्या बैल तरी आहेत का? आहेत. मला तुमचं गाव आहे काय? त्यामुळं बाजू घेतात वय सासरवाडीतल्या लोकांचं. ऐक ना, पाणी बरोबर जाते का ना पाठाकडे? ऐका, बैल जोपर्यंत रेसला पळतो ना बैल रेसला, तोपर्यंत त्याला रोज सकाळी 8 वाजता न चुकता खुराक. किती वाजता? किती वाजता? बोलत राखी, मी नाही बोलत थांबू की कीर्तन. बैल जोपर्यंत रेसला पळतोय ना न चुकता त्याला रोज 8 वाजता खुराक आहे. कुणाला? बैलाला. हा, त्याला रोज साबण लावून आंघोळ आहे. कुणाला? बैलाला. त्याला रोज त्याचा मालक पाटणीहून हात फिरवतोय. कुणाच्या? बैलाच्या. त्याला खाली बसायला मॅट आहे. मॅट कुणाला? खाली सुद्धा बसून देत नाही बैलाला. वर छत आहे त्याला, छत ऊन लागू नये म्हणून. कुणाला? बैलाला. बैलाला. आणि न चुकता रोज 8 वाजता खुराक आहे. किती वाजता? 8 वाजता. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तो बैल रेसला पळतोय तोपर्यंतच. एकदा तो रेसला पळायचा बंद होऊन द्या, बैल 11 वाजल्या तरी बैलाला चिया मिळत नाही. ओ 11 वाजल्या चिया नाही. खुराक 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 खुराक. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा. तोवरी चळन गा तोवरी मनती माझा. मानते लहान थोर देह सुखाची आकाजा. मानती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुला. इंद्रिय मावळली आला बागुला. पैसा विपरीत झाला तोची देह नाही तुझा. झाला तोची देह नव्हे तुझा. पैसा विपरीत हृदये पांडुरंग माय बापा आता मज दृष्टी देई. पांडुरंग माय बापा आता माझा दृष्टी देई. पांडुरंग माय बापा आता माझा दृष्टी देई. पांडुरंग माय बापा माय बापा. जोपर्यंत आणून देतोय म्हणून प्रेम करतात ध्यानात असू द्या. त्यामुळे नवीन जी पलस मंडळ मधली देव काय मला नावच अजून गावलं नाही. पळस का पलस? पळस मंडळ. हा, पळस मंडळ मधल्या सगळ्या तरुण बायलांना सांगायचंय, आता जी लय रेसला पळते ती ना त्यांना सांगायचंय, आपण कधीतरी गुलाला आणतोय. हे आपल्या पुढे जी थकून बसलेली बैल आहेत ना, तुम्हाला नाही म्हणत बैलाचं सांगतोय, ती रोज गुलाला आणवती. ती रोज. आज असे बघते ती कोण आणते का नाही. चहा लय वाढायचं नाही, जमल तस. आणि ह्यांचं प्रेम आहे ना आता नाही बघायचं. म्हातारपणी ठेटे पडशे खोकला हात कपाळाला लावून बैशी. खोबऱ्याची वाटी झाले असे मुख गळत असे नाक श्लेष्मापुरी. बोलो जाता शब्द नयचे हा नीट गडी गडी कंठ कप भारी. ज्या वेळेस सगळं व्यवहार आपलं अंतुरणात व्हायला सुरुवात होईल ना, त्यांच्यासाठी आयुष्य झिजावलं ना, तीच काय म्हणतात माहिती का? नाशी येले घर थुंकोनी नाशी येले घर थुंकोनी. नाशियाले घर तुंकोनिया. नाशियाले घर तुंकोनिया. बैल माने खरा मरता तरी बर. बैल मन खर मरता तरी बरे. बैल
दासियाला घर दुकानिया दासियाला घर दुकानिया 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 राजानो सगळं व्यवहार ज्या वेळेस आपलं एका जाग्यावर बसून होत्याल ना जिच्यासाठी अख्खं आयुष्य झिजवलं ती म्हणती किती दिवस उचलायला लावतय बाईल म्हणे खर खर म्हणजे गाढव मेलेलं बर शेजारी म्हणती मरे नका मेला आणीला कंटाळा येणे आम्हा आपण ज्यांच्यासाठी दिसलोय ते आपल्या गाठी पडल्यात कुणाला कुणाचं देणं घेणं नाही ध्यानात असू द्या कुणाला कुणाचं देणं घेणं ना तुम्हाला माझं सांगू माझं तुमचं म्हणून माझं सांगू हा सांगा सांगा आमचं किती फाटलंय तेवढं बघा सांगा म्हणते मला मोठ्याने बोलायची सवय माझी तब्येत आता खराब आहे मी कपिल महाराजांना रात्री काय सांगेन म्हटलं बायकोला सांगितलं तू कपिल महाराजांना फोन कर आणि त्यांना म्हणाव गोरख महाराजांना फोन करू इथं कीर्तन काय सांगा मी ह्यांना सांगितलं कुणाला मी बायकोला सांगितलं असं ह्यांना फोन कर माझी तब्येत खरंच रात्री बरी नव्हती म्हटलं गोरख महाराजांना इथं फोन करायला सांगा आमच्या मित्र आहेत ती बायको काय म्हणली माहिती का तब्येत बरी नाही म्हटल्यावर ती म्हणली एका कीर्तनाने बघ मरचिल होय म्हणजे तुला 30-35 हजार त्या गोरख महाराजाच्या कशातच घालवायच्यात का जोवरी चेळे नका मी माझं नाही हे तुमचंच आहे ध्यानात माझी इतकी येडी नाही तारीख असेल ना कीर्तनाची सकाळी 7ला मला नाश्ता असतो 7ला कधी तारीख असल्यावर नसल्यावर 10 वाजल्या तरी बॉम्बाला तरी मिळत नाही आम्हाला का तेवढीच काम आहेत का घरात थोडा सुद्धा बाबाला दम निघाना माझं नाही ध्यानात असो तुम्ही ज्याच्यासाठी कष्ट करताय त्यातलं तुम्हाला खाण्याचा अधिकार आहे खात नाही कारण झाड जी फळं देतं झाडाला स्वतःला खाता येत नाही ते दुसऱ्याला खायला घालतं तसं आपण जे कष्ट करतोय ना ते सगळं वाया आहे सगळं वाया आहे दुसऱ्या लाभ होणार आहे ज्याशी असे लाभ तोची जाणे गोडी आणि येरती बापुडी सिंडी वाया आपण असंच मिळू संपला विषय आपल्याला सुख कधी मिळलं सुरुवातीला सुख आहे आपल्या आयुष्यात नाही मध्यंतरी सुख आहे आपल्या आयुष्यात चांगले मध्यंतर आपलं अजिबात नाही आणि शेवट तर वाट बघतात मरायची शेवट सुद्धा गोड नाही आपला वर्ग पण एक वर्ग असा आहे त्याची सुरुवात चांगली मध्य चांगलं आहे आणि शेवट नुसता गोड नाही बहुगोड आहे ती म्हणजे संत अभंगाचं पहिलं चरण शेवट शेवट तो भला आपला शेवट हवा चांगलं वाटतंय ना आपल्याला परमार्थ करायचा आहे पूर्ण नका रे पूर्ण ते नंतर करू घ्या आपण बर द्या चला हा द्या हा परत चला ऐका आपला शेवट हवा वाटतो चांगला आपल्याला परमार्थ करायचा म्हणजे नक्की काय करायचं आपण परमार्थ करायचं म्हणजे नक्की माय घालायची जमल का आ नदी जवळ न वाटी म्हणते आम्ही मरू म्हणावं असंच पण तेवढं सोडून सांगा संपला विषय कीर्तन करायचे का होणार नाही काय करायचंय परमार्थ आपल्याला अतिशय सोपं सांगितला आपण संसारिक जीवनाला परमार्थ लय सोपा सांगितला ऐका सगळ्यालाच आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही होत नाही जाणं काय काय हे तर 70 वर्षाची आजी दाखवीन अजून गेले नाहीत पंढरपूरला आत्ता दाखवीन आत्ता फक्त भांडणाचा पाया वाढेल म्हणून सांगत नाही ऐका मग पंढरपूरच्या पांडुरंगाने काय केलं ऐका पंढरपूरच्या पांडुरंगाने तुम्ही पावसात भिजला तरी तुम्ही कुठं जाऊ शकत नाही की मला गॅरंटी का माहिती का तुम्ही घरनच सांगून आला मी येतानाच जीवन येणार नाही त्यामुळे घरी स्वयंपाक केला नाही त्यामुळे झाल्याशिवाय तुम्ही कुठं जात नाही ह्याची मला गॅरंटी आहे ऐका
आपल्याला पंढरपूरला जायचं येत नाही म्हणून पंढरपूरच्या मध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप आणि त्या प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई. तुका म्हणे माझ्या बापे अवघे देवाचे सोडून रे, अवघे देवाचे सोडून रे, अवघे देवाचे सोडून रे. तुका म्हणे माझ्या बापे अवघे देवाचे सोडून रे, अवघे देवाचे सोडून रे, अवघे देवाचे सोडून रे. तुका म्हणे माय बापे अवघी अहो ताराजूत ऐका. एका तागड्यात देवाला टाका आणि एका तागड्यात आई बापाला टाका. दोन्हीच तागड समान भरणार इतकी आई बापाची आपल्या ताकद आहे आणि इतकं पवित्र आहे आपला आई बाप. पुंडलिकाने काही भगवंताची सेवा केली नाही, त्याला माहितीच नव्हतं देव. त्याने काय केलंय का? पितृसेवा पुण्य लागला निदान. आई बापाची सेवा केली, ती ख्याती वैकुंठात गेली आणि वैकुंठात देव म्हणला मला बघायचंय पुंडलिक कोण आहे. एवढी आई बापाची सेवा करतोय, देवाला बघाय. झोपडीच्या बाहेर आवाज आला पुंडलिका पुंडलिका. तो आई बापाचा हात पाय दाबत होता पुंडलिक आणि देवाला सांगितलं मला तुला भेटायचंय बघायचंय तू कोण आहे. तो म्हणला मला आत्ता वेळ नाही. देवाला आणि मला भेटा मी देव आहे का? तू कोणी असू दे आता माझ्या आई बापाची सेवा महत्वाची. मग मी तो कापर्यंत काय करू? मी कुठं थांबू? वीट अशी मागे भेरकावली तिथं थांब म्हणला. माझ्या आई बापाची सेवा झाल्यानंतर मी भेटा येईल. एवढ्या आई बापाच्या सेवेत ताकद आहे देण्यापासून. आपला बाप अख्ख्या कुटुंबाची काळजी करतो. आपला बाप एकटा बोजा वरतो, अख्खा संसाराचा भार एकटा वरतो. समाजासंग एकटा लढतो, दारिद्र्य संघ एकटा लढतो. तो रडला नाही कधी. आपला बाप रडला नाही कधी, ध्यानात असू द्या. कारण बापाला रडण्याचा अधिकारच नाही. तो त्याला येतं ना रडो पण तो दाखवत नाही कधी. त्याला माहिती मी रडलो तर माझा अख्खं कुटुंब रडणार आहे. ध्यानात असू द्या. बाप लय हवाय पण तो रडू शकत नाही. ध्यानात असू द्या. आईचा आपले अनंत उपकार आहेत. आईला आपण तेवढं पूजन सुद्धा करतो पण ध्यानात असू द्या त्याच वेळेस बापाला आपण दुय्यम दर्जाची वागणूक देतो. बापाचं प्रेम कळत नाही, बापाचं कळत नाही. आईचं कळतं. निरंजन आहे ना निरंजन, निरंजन लागली ना ज्योत सगळ्याला दिसती. हे आईचं प्रेम आहे. ज्योत सगळ्याला दिसती, हे आईचं प्रेम आहे. पण कधीतरी त्या निरंजनाला खाली हात लावून बघा ना किती तापली. हे बापाचं प्रेम आहे ते दिसत नाही कधी. ध्यानात असून द्या. लग्नाचं लिखीचं ठरलं ना, लग्न लिखीचं तर आईची गडबड चाललेली असती. रुखवत करायचं आहे, ही द्यायचंय माझ्या लेकीला, ती द्यायचंय, चौरंग राहून आहे, पाठ राहून आहे, सगळं राहून आहे. आईची गडबड चाललेली असती. बरोबर आहे ना? महिना सव्वा महिना आईची गडबड चाललेली असते. दिसते का नाही? आईची गडबड दिसते का ना? हुंड्याचे पैसे कोण देत म्हणा की आम्ही अरे हुंड्याचे पैसे गोळा करण्यासाठी सगळ्याच्या पाया पडतो बाप. सगळ्याच्या का? माझ्या लिखीचं चांगलं झालं पाहिजे हा बाप करतो. ध्यानात असून द्या. त्यामुळे आपल्या घरात आपले आई वडील थकलेले असतील ना, आपल्या घरात आपले आई वडील थकलेले असतील ना, एका जागेवर बसले असतील ना, त्यांनी हाक मारल्यावर पुढे निघून जाऊ नका, माघारी या. एकच गोष्ट तुम्हाला 4-4 वेळा दिवसातनं तीच गोष्ट सांगते. त्यावेळेस तुम्ही चिडू नका त्यांच्यावरती. तुम्हाला लय अक्कल ही मला पण माहिती, पण चिडू नका तुम्ही त्यांच्यावरती. का ती एकच गोष्ट 4-4 वेळा तुम्हालाच का सांगतात? ते तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम करतात. ध्यानात असू द्या. म्हणून तुम्हाला सांगतात ध्यानात असू द्या. आणि त्यांच्या प्रेमाची किंमत करा. आभाळा एवढं प्रेम आहे आतमध्ये पण दिसत नाही आपल्याला. ओरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू जरी
मना वाकला घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर काय केलंय ऐका आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय ऐका आयुष्यभर तो नशिबाशी झटला आपला बाप आपल्यासाठी थकला नाही आयुष्यभर तो नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला ऐका आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलं ऐका नांगराच्या संग ढेकळ उचलीत राहिला कधी कळलं ना आपल्याला नांगराच्या संग ढेकळ उचलीत राहिला दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला संसार पेलविला संसार पेलविला उन्हाळा पावसात कधी नाही थकला उन्हाळा पावसात कधी नाही थकला तवा मला बाप वाणी वाटला तवा मला बाप वाणी वाटला ऐका अजून काय केलंय आपल्या बापाने ऐका अरे तू उपाशी झोपला आपल्याला उपाशी झोपून दिलं नाही त्याने ध्यानात असू द्या त्याने फाटका बनायला घातलं आपल्याला कधी बाहेर त्याने उघडं फिरून दिलं नाही तो बिना चप्पलचा फिरला आपल्याला कधी बिना चप्पलचा फिरून दिलं नाही काया शरीरात घाम चिरवीत राहिला काया शरीरात घाम चिरवीत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला ऐका ऐका काय केलंय अनवाणी भेटला अनवाणी फाटल्या त्या चपलीला घाली सुतळी बांधूनिया सुतळी बांधूनिया भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला तवा मला बाप माझा डोंगरा तवा मला बाप माझा डोंगरा वाटला हा बाप आहे ना बाप आहे हा भाग्यवान आहात ज्याचा बाप जिवंत आहे ना भाग्यवान आहात आत्ता त्याला मिठी मारून घ्या आत्ता अरे ज्याची आई जिवंत आहे ना भाग्यवान आहात तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा कारण ही मिठी आणि ती मांडी एकदा गेली ना सगळा समाज तुमच्या जवळ फक्त स्वार्थासाठी येणार
उलट बोलणारे ऐका. आणि आज तो थकलाय ध्यानात असू द्या, पण त्याच्या तरुणपणात तो वाघच होता. वाघ होता तुमचा बाप, वाघ. कुणाचं हू म्हणून गेलेत नव्हता. आणि तुम्ही आज त्याच्या अंगावर धावून जाता, त्याला उलट बोलता, त्याच्या डोळ्यातनं पाणी काढता. ध्यानात असू द्या, जर आपल्या वागण्यामुळे जर बापाच्या डोळ्यात पाणी आलं ना, किड पडून मेल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात असू द्या, किड पडून. लिहून घ्या आज माझं लिहून. कारण केले कर्म झाले केले दिवसासाठी नाही बरं का. लय दिवसासाठी नाही, फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सुनई ध्यानात असू द्या. 25 वर्षानंतर आपण सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे ध्यानात असू द्या. त्यामुळे आता बैल ताब्यात आहे म्हणून लय हुरून जाऊ नका. बैल आपल्या ताब्यात उठ म्हटलं की उठतोय, बस म्हटलं की बसतोय. लय हुरून जाऊ नका. आणि बैलांना पण सांगतोय, म्हणजे तुम्हाला पोलीस मंडळ मधल्या बायलांना सांगतो, लय प्रेम करा बायकोवरती. आपल्या बायकोवरती लय प्रेम करा, जीवाच्या पलीकडे करा. आपल्याशिवाय तिच्यावर कोण जीव लावणार आहे आणि कोण प्रेम करणार आहे. लय प्रेम करा बायकोवरती, पण बायकोवरती प्रेम करत असताना आईच्या डोळ्यातनं पाणी येऊन देऊ नका. ध्यानात असू द्या. नाही तो देव ध्यानात असू द्या, तो सोडतच नाही. ध्यानात असू द्या, तुमचा पण कार्यक्रम तुमच्या सुनकून होणार म्हणल्या होणार. आणि त्या ठेवा का माझी काळीची बाई, मी बोललेलं सगळं खरी होतं. मुडू का बोट फक्त म्हणा तुम्ही, नको ना. मग जेवढं आईवरती प्रेम करतात तेवढं सासूवरती केलं का. संदीप पण ती कुठे आहे, ती किरण आहेत का, ऐका दुसरं कुठे आहे, ती हात वर करा तिथनंच असतील. तिथनं दोघाला तुमच्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला विनंती करतो, तुमची आहे ना आहे, तुम्ही सगळे दिवस कसं काढू शकता, पण तिचा आयुष्यातला जोडीदार सोडून निघून गेलाय. एकटीला उपवार सोडत असेल. बाहेर ना आल्यावर दोघांचं एकच काम, पहिलं विचारायचं बायकांना आपल्या कुठं जात नाहीत, डोळ्या डोळून विचारा, आई जीवली का. आई जीवली नाही, जेवाय बसू नका. आई जीवली नंतर जेवाय बसा. देवाच्या बापाची ताकद नाही तुमचं वाईट करायची. देवाच्या बापाची ताकद नाही. हे प्रेम करा आईला. आईला इतकी तुम्ही प्रेम द्या, इतकं आठवण नाही झाली पाहिजे बाबांची तुमच्या. हेच परमार्थ हेच आहे हो. परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही. परमार्थ हाच आहे, हाच परमार्थ तुकाराम म्हणले शेवटपर्यंत मी केला. त्यामुळे माझ्या आयुष्यात कसलीच उणी राहिली नाही. आता माझं सगळं दिवस भगवंताच्या सानिध्यानं अभंगाचं शेवटचं शेवट. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, केले आता देवदनी, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, भेटी रकुमाईच्या
त्यामुळे ते जोर चालला. अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ती, अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लय कीर्तनात मला साथ दिली, पण गावात आल्यामुळे जे जोर चढलाय. घरचे आले ते ना, वहिनी म्हणाले घरचे आले त्यामुळे राव तरी म्हणतो एवढा का जीव काढतात पाहता काय जात्यात होता निघून द्या हाय ना. नाही वहिनीसाठी चाललंय तुमचं एवढे खाटापूट, भावासाठी बरोबर आहे ना. हा हाय म्हणतात हे बरोबर आहे म्हणतात. ऐका ऐका, या ठिकाणी शेवा संपन्न झालेले. पुन्हा एकदा कैलासवासी अर्जुन किसनराव कुंभार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी मला चिंतन करण्याचा योग आला. ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला ते या परिवारातील जावई आणि आमच्या गावचं भूषण, जे पोलीस खात्याची आपल्या माध्यमातून सेवा करतात, ते ह्या कुटुंबाचे जावई आदरणीय वैभवराजे सुनीलराव कुंभार यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला. त्यांनी सांगितलं गोरख महाराज आमच्याच घरातले आहेत. म्हणलं काही विशेष नाही, संपला विषय. आमच्या परिवारातील सदस्य आहेत, त्यांच्यामुळे येण्याचा योग आला. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर ही वारकरी शिक्षण संस्था, काय नाव आहे वारकरी शिक्षण संस्था? श्री संत तुकोबाराय आध्यात्मिक वार्षिक शिक्षण संस्था हनुमंतवाडी, या बालवारकऱ्यांनी अतिशय गोड साथ दिली. ही जी मुले बघताय ना तुम्ही, मुलं ही ती सर्व अनाथ कुटुंबातली मुलं आहेत. कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही, कुणाला दोन्ही नाहीत, कुणाला आई वडील आहेत तर ते त्यांना बघत नाहीत, कुणाची बघत्यात त्यांची परिस्थिती नाही. तसली मुलं आणून इथं आमच्या गोरख महाराजांच्या संस्थेत टाकलेले. त्यांना 1 रुपया ती कुणाकडून घेत नाहीत. आणि जर अशी मुलं कोणाची असतील आपल्या पाहुण्या रावळ्याची, त्यांच्या आयुष्याचं कल्याण हो असं वाटत असेल तर आमच्या गोरख महाराजांच्या संस्थेमध्ये टाका. जेवढं आईबाप आपल्या मुलांच्यावरती प्रेम करतात तेवढंच आमचे गोरख महाराज त्यांच्या मुलांच्यावरती प्रेम करतात. सर्वांनी गोड साथ दिली. सर्वांनी अतिशय समस्त ग्रामस्थ पळस मंडळ का पंचक्रोशी पळस मंडळ पाहायचं एक पण नाही ना, ते म्हणून नाव घ्यायचे काय कारण नाही बाहेरच्यांचे. पळस मंडळ गोड साथ दिली. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्यावर आलेली गायनाचार्य हरिभक्त पारायण कपिल महाराज चव्हाण, आपण गोड साथ दिली. बाबा तुमचे चरण नतमस्तक होतो. चोपदार काका तुमच्या पण चरण नतमस्तक होतो. काय तुमचं नाव सांगितलं? विठ्ठल. गोड साथ दिली. तुमच्या चरण नतमस्तक होतो. आता राहू द्या. वहिनींच्या लक्षात आलंय आपल्या नवऱ्याला लय किंमत आहे. ज्या अर्थी बाळासाहेबांनी नाव वाचलंय त्या अर्थी अख्खा महाराष्ट्र नाव वाचवी. तुम्ही लय गडबड करू नका. त्याचबरोबर मृदंग सम्राट हरिभक्त परायण महेश महाराज गोड साथ दिले. बाबा तुमच्या चरणात नमस्कार होतो. त्याचबरोबर दुसरे लहान वयातील मृदंग सम्राट आणि गोरख महाराजांचे शिष्य हरिभक्त परायण चिरंजीव आहेत का? माशाच्या पिलाला पवाय शिकवायला लागत नाही, ते आपोआपच. आणि गडशीच्या पोराला वाजवाय शिकवायला लागत नाही, त्यामुळे ते आपोआपच. ज्ञानराज कुंभार कन्यापुत्र होती जे सात्विकता या झारीक वाटी देवा. सर्वांनी गोड साथ दिली. साऊंड सिस्टीम अहो काढा की डोक्यावर आता, म्हणजे आम्ही मिळू तरी चालत, तुम्ही वाचला पाहिजे. सिस्टीमवर टाका जेव्हा तुम्ही पण अंगाव घे. काय तुमचं नाव? प्रमोद मोठी. खरंच मोठी साऊंड सिस्टीम आहे. आवाज गोड दिला. गोड साथ दिली दादा तुमच्या पण चरणात मस्त होत. त्याचबरोबर युट्यूब वाले दादा सगळ्यापेक्षा तुम्हाला साष्टांग दंडवट. हो क्या बात. हार्मोनियमची साथ दिली, गोड दिली. बाबा काय रामबाबा महाराज चुकले. गोड साथ दिली. बाबा तुमच्या असं नाव आठवण करून दे जा. गोड साथ दिली. तुमचे चरणात मस्त होतो. त्याचबरोबर रवींद्रराजे कुंभार. लयच बाबा राजेच आहे सगळी. काय बाबा कुंभार राजे. आमच्या पण गावात कुंभार राजे सगळी. तुमच्या पण चरण नतमस्तक होतं. त्याचबरोबर ही सेवा संपन्न करत असताना तुमची सगळी टीम, सगळ्या टीमच्या, नाही तर तुम्ही म्हणाल एकटं सगळी, नाही तर त्यातला एखादा फटफटी बसल्या हे मला जर घरापती जास्त घोडात लावत जाणार ह्याचा घेतलं मीच पटणं माझंच नाव सगळे विनेकरी. क्या बा काय किती गोड रूप दिसतंय बघा. तुमच्या पण चरण नतमस्तक. आलेत का ताई? आलेत का इथं? नाहीत ना? असाच फोटो दाखवा काढून. दुकान बंद केलंय का? वा क्या बात आहे. तुमच्या पण चरणात मस्तक होतो. त्याचबरोबर सेवा संपन्न करत असताना जेवढं काय बरोबर आलं असेल तेवढंच माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र बंडा महाराज कराडकर तात्या यांनी दिलेले आशीर्वाद.
जे काही चुकीचं बोललं असेल, अपशब्द बोलला असेल, भावनेच्या भारत माझ्याकडून कोणाचं अंतकरण दुखावणारं वक्तव्य जर गेला असेल तर दोष मात्र माझ्या अल्पमतीचा समजून झालेल्या चुका तुम्ही पदार्थ घ्यायचा यापेक्षा व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबापांची चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठाल जय जय विठ्ठल.